पूर्वेच्या दिशेला 3 उपलब्ध असलेल्या खंडांपैकी पहिला खंड येतो तो पूर्व आग्नेय, तसाच दक्षिण आग्नेय. अग्नी हा आपल्याला 4 प्रकारची एनर्जी देत असतो. त्यातली जी पहिली एनर्जी येते ती आर्थिक, दुसरी येते ती सामाजिक, तिसरी येते ती शारीरिक आणि चौथी येते ती मानसिक. म्हणजे जर तो आग्नेय खंड जर प्रॉपर असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये, त्या वास्तूमध्ये आर्थिक प्राप्ती ही मोठ्या प्रमाणात येते, ती त्या खंडामधून येते जर तो खंड व्यवस्थित असेल तर. कारण त्याचा ग्रह आहे तो शुक्र ग्रह आहे. हा शुक्र ग्रह हा त्या घरातल्या कुटुंब प्रमुखापासून घरातल्या सगळ्या सदस्यांना हा शुक्र लॅविश पद्धतीनं जगण्याला प्रेरित करतो. म्हणजे ज्या वेळेला तो शुक्र तुम्हाला लॅविश पद्धतीचं जगायला देतो, म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं, ब्रँडेड वस्तू वापरणं, सेंट परफ्यूम वापरणं, त्याच पद्धतीनं तो स्वच्छतेचा भोक्ता आहे. म्हणजे तो त्याला स्वच्छता खूप आवडते, म्हणजे तो स्वच्छतेकडे तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतो. व्होकॅब्युलरी म्हणजे तुमचं वक्तृत्व हे खूप उत्तम पद्धतीनं तो शुक्र त्या घरातल्या घटकांना वक्तृत्व खूप उत्तम पद्धतीने देण्याचा तो प्रयत्न करतो. मग जर मी मगाशी म्हणले की शुक्र हा तुम्हाला आर्थिक पण देतो, तर जिथे तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी तुमचं वक्तृत्व हे तुम्हाला खूप मोठं पूरक साधन असतं, पूरक हत्यार असतं की ज्या पद्धतीनं तुम्ही त्या वक्तृत्वाच्या माध्यमातून, त्या बोलण्याच्या माध्यमातून तुम्ही अर्थार्जन खूप मोठ्या प्रमाणात करू शकता. सो जर माझा तो कोपरा, आग्नेय कोपरा जर चांगला असेल तर माझ्याकडे आर्थिक प्राप्ती उत्तम पद्धतीने येते आणि माझा शुक्र चांगला होतो. आणि हा शुक्र हा ह्या पद्धतीचे राहणीमान आपल्याला त्या घरातल्या सगळ्या घटकांना देत असतो.